आहोत समजा. तर खैरे सरांबद्दलचा माझा अनुभव असा आहे की आता यवतमाळमध्ये मी एवढा सर्व शिक्षकांसोबत जुळलेलो आहे, म्हणजे जवळपास सर्वच. मला वाटत नाही की जरा शिक्षक यवतमाळमध्ये मला ओळखत नाही किंवा मी त्यांना ओळखत नाही असं क्वचितच होऊ शकते. दुसरं यवतमाळ सिटीमध्ये मिनिमम 500-600 शिक्षक लोकांसोबत मला पर्सनल कॉन्टॅक्ट म्हणजे आहे, कॉन्टॅक्ट सगळ्यांसोबत. तर या सर्व शिक्षकांमध्ये सगळ्यात वेगळा जर शिक्षक मी पाहिला असेल ते म्हणजे आपले खैरे सर. आणि खैरे सरांचा मनाचा विषय असा असतो की त्यांनी म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट सांगत आहे तर जे जेन्युइन आहे ते त्यांनी सांगणं, की तुम्हाला चांगलं वाटतंय किंवा नाही वाटतंय तेच त्यांना काही फरक पडत नाही. की तुम्ही चांगलं म्हणावं, मला तुम्ही माझी तारीफ करावं किंवा तुम्हाला ते चांगलं वाटावं वगैरे असं म्हणून मी तुम्हाला ते सांगतोय भाषणाला भाग कधीच नसतो. की हा विद्यार्थी आपल्याला राग येईल, हा क्लास सोडून जाईल किंवा हा होऊ शकते आपल्याला मन खराब होईल असा पण विचार त्यांनी कधीच करत नाही असं मला वाटते. मी बरं जेव्हा पाहिलं की हा माणूस म्हणजे परिणामाचा विचार न करता बोलतो. आणि फार कमी लोक असतात ज्यांना हे कळते की ह्या व्यक्ती जे बोलत आहे ते महत्वाचं आहे बा, बोलायलाच पाहिजे. तर काही लोकांना वेगळा अर्थ काढू शकते, दूर जाऊ शकते किंवा हेट करू शकते. पण माझ्यावर तसं कधी होत नाही. हा आम्ही एकमेकांनी वाद झाला, आमचा संवाद झाला, चर्चा झाली, होऊ शकते की असं